झी 24 तास एक पाऊल पुढे। आगामी काळामध्ये दादा विरुद्ध बाबा असा सामना रंगणार अशी चिन्ह दिसत असली तरी यापूर्वीही दादा विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला होता। अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून बजेट सभागृहात मांडताना घरगुती गॅस सिलेंडरवरती 5% दरवाढ प्रस्तावित केलेली होती। त्याचा काँग्रेसनं जोरदार विरोध केलेला होता। ठाणे वर्ष 2008 मध्ये राज्याने घरगुती वापरासाठी एलपीजी करमुक्त केला होता। मागील वर्षी सूट कायम ठेवली होती। अनेक राज्यांमध्ये घरगुती वापराच्या एलपीजीवर कर आहे। राज्यात घरगुती वापराच्या केरोसिनवर सुद्धा कर आकारण्यात येतो, तरी घरगुती वापराच्या गॅसवर मी 5% कर प्रस्तावित करीत आहे। राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 5% दरवाढ प्रस्तावित केलेली होती आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसनं अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता। सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनं या प्रस्तावित दरवाढीचा उघडपणे विरोध केलेला होता। काँग्रेस विरुद्ध अजित पवार असा सामना त्यावेळी पाहायला मिळाला। खरं तर त्यामागे जिल्हा परिषद निवडणुकींचं कारण असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं काँग्रेसला धोबी पछाड दिलेली होती, त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये कटुता वाढली होती। अशातच घरगुती गॅसची दरवाढ अजित पवारांनी प्रस्तावित केल्यामुळे काँग्रेसच्या हाती आयताच मुद्दा मिळालेला होता आणि त्याचा काँग्रेसनं फायदा घेतला। गॅसवरची दरवाढ जी आहे तर ती परिणामकारक आहे। लोकांना डायरेक्ट जीवनावश्यक जे वस्तू आहेत त्याच्यामधला हा भाग येतोय, त्यामुळे त्या संदर्भामध्ये शासनाने फेरविचार करावा। मी समर्थन करणार नाही, कारण साहजिकच माझी बहिणी, साहजिकच आमचा महिला वर्ग ह्यामुळं नाराज झालेला आहे आणि असणार। त्याच्यातनं काही राजकीय पक्ष त्याच्यातनं राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतायत। प्रत्येकाला आपल्या आपल्या परीनं जे काही योग्य वाटतं ते करण्याचं काम ते करत असतात, त्याहीबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण माझा नाईलाज होता आणि म्हणून तशा पद्धतीचा निर्णय मला घ्यावा लागला। घरगुती गॅस सिलेंडरच्या प्रस्तावित दरवाढीवरून अजित पवारांना काँग्रेसनं टार्गेट केलेलं होतं। ती दरवाढ मागं घ्यावी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं होतं। पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली माननीय मुख्यमंत्र्यांची आणि त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवेदन दिलं की वाढवलेली जी दरवाढ आहे, जो प्रस्ताव आहे त्यामधली ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही केली। आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रामध्ये ही झालेली दरवाढ ही निश्चितपणे कमी होईल। गॅस दरवाढीच्या प्रस्तावांविरोधात काँग्रेसनं दंड थोपटलेले असताना अजित पवारांनी मात्र दरवाढीचं समर्थन केलेलं होतं। तसंच त्या प्रस्तावित दरवाढीला मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची मान्यता असल्याचा टोला अजित पवारांनी त्यावेळी लगावलेला होता। अजित पवारांच्या त्या निर्णयाला विरोध करत आपण जनतेसोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं त्यावेळी केलेला होता। त्यावेळीही अजित पवार विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।